तर आता बघा चहा घेतली दीदीने. ज्योतिबा करून पॅलेसला जायचे. मग का बघा गाईस बघा ही मोठी वेल आलेली आहे. हे मिक्सर आलेली आहे स्पेशल इथली. बघा अरे नाही थंडीच्या टायमाला असा फिरायला काय वाटत नाही एवढा. हे बघा इकडे एकदम मस्त गार्डन एरिया आहे. आणि म्युझियम बघा काय कडक दिसते. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. आत्ता आम्ही कोल्हापूरमध्ये महालक्ष्मी मंदिराजवळ आणि इथं रूम घेतलेली आहे आम्ही. काल रात्री आम्हाला आदनापूरशी यायला टाईम झाला म्हणून इथं 10ला आमचं दर्शन झाला लक्ष्मी मंदिराजवळ. तर आत्ता आम्ही इथंच रूम घेतली. जवळच हे मंदिर. हे बघा इथंच हे मंदिर. हे बघा इथं टॉप दिसतं का तुम्हाला? काल रात्री दाखवलं असेल मी तुम्हाला. इथंच आहे आणि याच्यासमोर इथं असा रस्ता आहे. इथनं आमची रूम आहे. तर ब्लॉग आता आपण सकाळी चालू करू. आत्ता सध्या तर 7 वाजून गेले. आय थिंक 7 वाजून गेले आणि सकाळी झालेली आहे बघा. मॉर्निंग एकदम प्रॉपर झाली इकडं. आणि आंघोळ वगैरे सर्वांची झाली. आता फ्रेश झालो आम्ही आणि थोड्या वेळानं आता लगेच निघतो आम्ही. तर आज कुठं कुठं जायचे तुम्हाला थोड्या वेळानं सांगतोच मी. आणि आजचा आपला लास्ट डे आहे. आणि आज दिवसभरात जो काय होतो फिरू आणि डायरेक्ट घरी. तर चला लगेच आपण थोड्या वेळात लगेच निघू खाली आणि नाश्ता वगैरे करून प्रवासाला निघू. तर काय आता चेकआउट करतो आम्ही. बघा सगळं आता बॅगी बिगी घेऊन चाललो. ही दीदीची बॅग का धरले मी? माझी इथं आहे बॅग. तर लिफ्ट पण आलेली आहे आपली. हे चाललं दीदी. चलो आपली गाडी बाहेरच आहे. काही बघायचं लोक बघा सकाळी सकाळी मस्त दर्शनाला चालली आईच्या. काय तर आता बघा चहा घेतली दीदीने 1 वाजता. बघा काय आलं रे मस्त. आता थंडी गरम गरम चहा ना वाफ निघतोय बघा. गरम आहे. काल बघा एकदम लय. आता पण थंडी वाजते. 8 वाजले तरी 8 वाजले तरी थंडी बघा किती आहे. बाबा इथं नाही दीदी लय. आता आपण ज्योतिबा करून पॅलेसला जायचे. मग तुम्हाला नंतर सांगतोच मी कसा काय आहे आपला रूट. तर तसं आपला ब्लॉग एन्जॉय करा. जितना तिकीट काढतात एंट्रीसाठी 40 रुपये झाले. 5 रुपये 1 पर्सन. आणि गाडीची फी 20 रुपये. पहिल्यापासून काय झालं? काय बोललो मग? रोड एकदम मस्त आहे. गाडी पार्किंग काहीतरी वेगळा बोलायचा. अरे पण काहीतरी वेगळं बोलायचा. पार्किंग फी काय थोडा कॉमेडी इकडे वाटत काहीतरी थोडा आलं.
वेगळा वाटतंय. आता 19 डिग्री आला. हा इकडं ऊन आला ना. गाडी इथं पार्क केले. त्याची बघा ओटी घेतली 100ला. इथनं भेटली आम्हाला. आणि नाना गाडी पार्किंग लावताय ना. आम्ही इथं चपला वगैरे ठेवली इथंच. वरती आता चाललं दर्शनाला. चला छान भळ कर चला दर्शनाला चला. चहा पिऊ मग. गाईज इथं एंट्री असं. एंट्री दरवाजा. प्रवेशद्वार. तशी कसं आहे तर बघे. तुझे सशासारखे दात आल्यावर पाडते बघ पुढची. काय इथनं अभिषेक लाईन आहे. म्हणजे इथनं अभिषेक होते. या साईडची गेलो आणि इथनं मागशी असं जायला लागतं दर्शनाला. आम्ही इथनं रॉंग वे गेलेलो थोडा. चला इथनं जाऊ आणि दर्शन घेऊ आपण. मस्त पटापट शूट करायला भेटला तर दाखवतो. नाहीतर बाहेरशी बघा एकदम दख्खनचा राजा बोलता ना. दख्खनचा राजा. ज्योतिबा मंदिर दख्खनचा राजा. ज्योतिबा मंदिर दख्खनचा राजा गाईज असं बोलतात. एकदम म्हणजे दगडाचं एकदम गोरकाम मस्त. दार होते. बर सगळे आले का बाहेर. आता आपला दर्शन वगैरे एकदम मस्त झाला. सकाळीच पहिलाच दर्शन इथला ज्योतिबाच्या इथला झाला मस्त. तर दीदी काय घेतात शॉपिंग करतात फक्त इथं दुकान आहे तर बरेचसं 2-3 बरेचसं वरती पण आहे सामान वगैरे आहे. गाडी बघा काही ट्रॅक्टर आहे एकदम लाकडाचं आहे. मस्त बनवलेलं आहे. लाकडाचं आहे फुल बघा. लाकडाची गाडी. स्टोप बघा मस्त एक. काय बघतोय पिझ्झा तो हा पॅकेज पिझ्झा पाहिजे कोणला रे.
स्वराला हे घेतलेलं लाकडाचा आहे फुल तो. तीच गाड्या बघा एकदम बारीक बारीक शोपीस साठी मस्त आहे. खेळायला पण आहे नोटे पण बघते काय ह्याची काय प्राइस. ह्याची प्राइस काय 150 रुपयाला आहे. जी वॅगन आहे मस्त जी वॅगन. बघू काय विचार चालले थोड्या वेळाला सांगतो घ्यायचे का नाही. आपल्या कॉम्प्युटर जवळ ठेवाला PC जवळ ठेवाला मस्त आहे शोपीस. खेळणे बरीचशी आणि पहिले लई खेळलोय यांच्याशी लई खेळलोय यांच्याशी डंफरींची JCBची. इथे घेत एक ही बघा मस्त आहे जी वॅगन. बघा 2 घेतले नाही सेम. कोणला असती झुंबर वाजला बघा तिचा. दुसरा येतले तो दाखवतो गर्ल पॉवरला हो का. आणि तो यो तो बाबा डेंजरच आहे. हे मला माहिती आहे. मम्मी जेव्हा मला पाल ठेवायची यो लावायची ना रे मम्मी पाल ठेवायची. मी जेव्हा बारीक होतो तेव्हा पाल ठेवायची. असं फिरायचा मस्त वरती. याला पण पाहिजे का तुला पण पाहिजे. याला पण द्या. तिकडे कुठे चालल्या भारी आहे इथं. मला काय होता मिसल खायला उतरलं. जोगेश्वरी मिसल इथं खाऊ आपण. तर बरं आहे. चला मस्त एकदम आहे. पटापट आता खाऊन घेऊ. नाश्त्याचा टाइम झाले 9:30 वाजल्या. 9:30 वाजून गेला आय थिंक. पटापट खाऊ आणि मस्त जाऊ आता प्रवासाला. पण असं दिसतं सांगा मी एकदम भारी दिसतं ना. चिकना हो का मी चिकना हो नाही चिकना हो का सांगा म्हणा. बघा ही मोठी बेल आलेली आहे आणि मिसल आलेली आहे स्पेशल इथली मोठी बेल योगेश्वरी मिसल. A few moments later. गाईस तर आता आपण शाहू छत्रपती म्युझियम तिकीट काउंटर इथं हे बघा. तुम्हाला नाव बघा तर इथं तिकीट काढतो. 4 तिकीट आहे इथं. तिकीट काउंटर येतो. तिकीट काउंटरवर सर्व माहिती लिहिलेली आहे. दाखवतो तुम्हाला हे बघा. अशी एंट्री आहे. म्हणजे याच्यान काय असा हरणी वगैरे काय बघायला भेटतात काय असं आहे. आपण आता बघू एक्सप्लोर करू आतमध्ये जाऊन. मी पण पहिल्यांदा आले म्हणून बोललो तुम्हाला. आणि तिथं टाईम पण लिहिलेला आहे. टाईम बघा किती आहे. 9 सकाळी 9 9:30. 4 तिकीट आहे आमचं. नाना बोलतं बऱ्याच वेळेला गेले नाना इथं म्हणून आतमध्ये येईल ना नाना. आम्ही चौघात चाललो तर आतमध्ये एक्सप्लोर करून बघू आपण आता. आणि हे शिवेंद्र राजे ना. ते जुनी हत्यारा बित्यारा सगळे आहेत ना. हे बघ हे तुला हरणे का हे बघ हरणे बघा. हे बघ काय तो मोठा पक्षी गेला पुढं आतमध्ये आहे ना. ओके चला इथं पार्किंगची व्यवस्था आहे. इथनं दाखवतो तुम्हाला हरणे वगैरे आहे भरपूर आतमध्ये. तर चला दाखवतो. एकदम मस्त वातावरण असं असलं ना बघायला एकदम मजा येतं. आता कसं वाटतंय बरं वाटतंय थोडं. चला बघू आपण वाघ वगैरे बघू आपण. वाघ बिग नाही हो दाखवतो तुम्हाला. चला ऑस्ट्रिच बघा. हरणे हरणे मला क्लिअर नाही दिसत माझ्यान. काय झाले काय जण मोबाईलला 3x आहे ना माझ्या दिसत नाही. दीदीच्या ह्याच्यान आहे फुल. पण दीदी मी फोन नाही देणार तुला. पलाली तिकनं जवळ आहे का. तिकनं जवळ आहे बघू.
तिथनं वरती आम्ही उभं राहिलेलो इथं. असं आहे वरती उभा राहून बघायला. वाघ वगैरे नसतील, हे काय सांगायची गोष्ट नाही. पण हरणे एकदम मस्त आहे ना, एकदम बघावंशी वाटतं ना असं. मी बघितले नव्हते कधी हरिण वगैरे असं जावकात मध्ये असं ठेवतील का ती बघून जवळशी बघूया चला. आला लवकर जाय का आला लवकर पिल्लू आहे बघ तो छोटासा. असं बोलवता ना त्यानं. हे बघा किती गोंगाट भरलं. सांबर इडली सांबर सांबर बोलता ना काय ना. नाही हरण तिकडं पण आहे. नाही बघा असं मस्त आहे इथं. फोटो काढायला एकदम मस्त आहे रे लोकेशन वगैरे. आतमध्ये म्युझियम आहे आय थिंक. आणि आतमध्ये नाना सांगत होता असं काय जुने तलवारी वगैरे म्हणजे त्या टाईपचा असा म्युझियम तर तुम्हाला माहिती आहे कसं आपण गोव्याला गेलो तसा आतमध्ये ठेवलेला तसा त्या टाईपचा असेल हो. तर आपण आतमध्ये जाऊन बघू चला. मस्त अशी एंट्री आहे इथनं. असं एकदम मस्त वाटतं. आणि थंडीच्या टायमाला असं फिरायला काय वाटत नाही एवढा. या साईडला आहे का वॉशरूम मस्त आहे इकडं. मग हे बघा इकडं, हे बघा इकडे एकदम मस्त गार्डन एरिया आहे. आणि म्युझियम बघा काय कडक दिसते. सही दिसते हे भारी एकदम कडक. काय पॅलेस आहे भाई हो. काय कडक बांधले बाबा. कोरकाम बघा कसला डेंजर आहे. कसला आहे ताजमहल फेल. इथं तोफा वगैरे ठेवल्या ना एकदम मस्त. बघा इकडं नो एंट्री आहे बघा. असं हे ठेवल्या काही तोफे. तोफीची शेल्कर ठेवलेली. कसले पहिले म्हणजे असे मोठे मोठे तोफे होते एकदम भारी. ते चप्पल गाराची का इथं. आतमध्ये व्हिडिओ शूट अलाउड नाही. दाखवतो पटापट बघून घ्या. दरवाजे वगैरे कसले. हे बटन बनवलेले आहे.
आनंदबाई महाराणी साहेब त्या आहेत त्या. हे आहेत का टोपी वगैरे. असे नाही जात मध्ये व्हिडिओ अलाउड नाही मला. दाखवतो फटाफट बघा. पिंजरा येतो हत्तीच्या दातापासून हस्ती काय हस्ती देताना दंतापासून म्हणजे दातांपासून शाळेतली पोरं आले. पक्ष्यांचा आहे का? पक्ष्यांचा पिंजरा. ग्लास जेवढा पेंट्स आहेत ना त्याच्यामध्ये ऑइल कलर यूज केलेली आहे. असं यंत्र असून आपलं होतं. हत्यार आहे गाईस. बघा जुन्या काळातली लढाईला यूज करणारी सर्व. आणि हे बघा गाड आहे तिथं. फोन जप्त केलं पाहिजे. तुमच्या डोळ्यान बघा ना, माझ्या डोळ्यान बघणार आहे. ओके झालं. गाईस कसा वाटला आतमध्ये? कोण दाखवतं का असं मला सांगा. जेवढा पॉसिबल झाला तेवढा दाखवला तुम्हाला मी. आणि आता हा पूर्ण म्युझियम फिरलो आम्ही. आणि म्युझियम फिरलो तेव्हा आम्हाला एक याची म्हणजे आठवण आली. म्हणजे आपण कम्पॅरिझन करू शकतो ओल्ड गोवा चर्च. म्हणजे इथं दोन असे म्युझियम आहेत. तिथं आपण अगोटा फोर्टचे तिकडे पण गेलो ना तर तसाच म्हणजे असा ओल्ड गोवा चर्च वगैरे म्युझियम आहे तिकडं पण गोव्याला. तर तसंच म्हणजे आतमध्ये हा पण म्युझियम तसाच आहे. आतमध्ये बघायसाठी फक्त आपले छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या काळातल्या आतमध्ये तलवारी वगैरे ठेवलेले होते, तोफे वगैरे ठेवले होते. आणि एक एक बंदूक एवढी मोठी होती का आपल्याला आता तर शक्यच नाही होणार एवढी मोठी बंदूक आता उचलायचे. तर जाऊन द्या. आता पिस्तल आपल्याला चालवतं नाही नीट. तर ते एवढे मोठे मोठे बंदूक कसे चालवायचे तुम्ही विचार करा. आणि तलवारी चालवायचे, भालं चालवायचे. लय खतरनाक आत म्हणजे तुम्ही एकदा इथं आले ना तुम्हाला समजेल तेव्हा बघायला म्हणजे एकदम भारी वाटतं. असं काही म्युझियम वगैरे तुम्ही फिरलं ना तुम्हाला बरं असं म्हणजे थोडी काय नॉलेज फार भेटतं. असं जेवढा शक्य झालं तर माझ्याने तेवढं तुम्हाला दाखवलं मी. तर तुम्ही एकदा कोल्हापूरला आले तर एरिया अख्खा एक्सप्लोर करून बघा, समजेल तेव्हा तुम्हाला. वॉशरूम वगैरे काही एकदम प्रॉपर मेंटेन ठेवल्यान.
म्हणजे चांगली व्यवस्था आहे इथं म्युझियममध्ये आलं तर तुम्ही. आणि एकदम मस्त वाटला. म्हणजे तुम्ही तिकीट घेता इथे तर म्हणजे चांगली सोय केली अशी. तिकीट वगैरे घेता तर एक्स्ट्रा घेतले तरी चालतील, पण थोडी व्यवस्था जी असते ना ती चांगली मेंटेन ठेवली तर अजून थोडा चांगला वाटतं. म्हणजे जसे टुरिझम येतात आपल्या इथं एक्सप्लोअर करायला जागा, तर त्यांना कसं थोडा बरा वाटते असा म्हणून. आणि शाळेची ट्रिप आलेली इथे काही एकदम छोटे छोटे मुलं होते, तर मस्त एकदम असे म्हणजे फिरायला असे म्युझियममध्ये आणतात. तर चांगली गोष्ट आहे ती, अशी शाळेवाली म्युझियममध्ये आणतात, काहीतरी नॉलेज भेटतं मुलांना. अशी कॉलेज विलेजवाली पण थोडा हा ना म्युझियममध्ये थोडं ज्ञान भेटेल म्हणजे आम्हाला. आणि हारणी वगैरे एकदम मस्त होते इथं, बघितलं आम्ही इथे. ऑस्ट्रिच वगैरे होते फुल. आणि तिकडं लहान मुलं चालले बघा, त्यांची बस आलेली आय थिंक शाळेची फुल. तर चला बाहेर आपण निघला होता. नाना आय थिंक गाडीतच आहे. नाना किती वेळेला आले, 4-5 वेळेला आले फुल. म्हणजे नानाला प्रॉपर माहिती आहे कुठल्या पण जागेची, प्रॉपर माहिती आहे नानाला सर्व. असं म्हणजे एक जण असा पार्टी असल्यानंतर चांगली गोष्ट असतं, म्हणजे कुणाला असं माहिती नसतं. आता आम्ही पहिल्यांदा आलो इथं, आता आम्हाला काय माहिती होतं आता. आणि आता आम्ही चौघात आले तर आम्हाला थोडी माहिती होणार होतं इथं काय. तर नाना आमच्या पार्टी आहे तर नाना सर्व आम्हाला फिरवला. तर धन्यवाद नाना, ब्लॉग बघत असला तर आम्हाला एवढा फिरवला, चांगला स्पॉट दाखवला. त्यासाठी चांगला कोल्हापूरमध्ये हा एकदम मस्त स्पॉट. चंदनाची फळं आहेत बरं. हे बघा काही चंदनाची फळं आहे. आणि इथं हे घर आहे ना, खिडकीचा इथं झाड आहे बघा छोटासा एकदम, त्याचं आहे चंदनाचं. तर काहीच आता पाली खंडोबा आपल्याला इथनं डायरेक्ट पाली खंडोबाला आपण जाऊ. 200 किलोमीटर आहे काहीतरी, तर टाईम लागणार आहे. तर चला कंटिन्यू दाखवतो तुम्हाला रस्त्यात आणि पोचल्यावर.